माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता टाकणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार. आज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता 8वा हप्ता वाटप करण्याचे तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे आता जमा होणार आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि त्यांच्या मोबाईलवरती SMS सुद्धा येणार आहे पैसे जमा झाल्याचा. तर आता आपण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत. कारण की लाडक्या बहिणींच्या आता रकमेमध्ये वाढ होणार आहे. डायरेक्टली 600 रुपयाची वाढ होणार आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तसेच लाडकी बहीण योजनेमधून काही महिला अपात्र झालेल्या आहेत. अशा अपात्र महिलांच्यासाठी सुद्धा खुशखबर आहे. अपात्र महिलांना सुद्धा आता 2100 रुपये मिळणार आहेत. ते कसे मिळणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत ही गोष्ट आता कन्फर्म झालेली आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 रुपये पडणार आहेत. या संदर्भात आता निर्णय होणार आहे अशी अपडेट समोर येत आहे. आता आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुमच्या सर्वांच्यासाठी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक छोटंसं गिफ्ट असणार आहे. कारण की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता 1,00,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहेत. तर बघा 1,00,000 सबस्क्रायबर स्पेशल हे गिफ्ट असणार आहे. तर हे गिफ्ट काय असणार आहे तर बघा आपल्या चॅनलचे जेवढे पण व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत अशा सर्वांसाठी ही ऑफर आहे. तर बघा 100K स्पेशल हे गिफ्ट असणार आहे. पैठणी साडीचा गिव्ह अवे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर बघा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. तर बघा आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार, कोणत्या लकी विनरला ही गिफ्ट मध्ये मिळणार तर बघा ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्या दिवशी ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. बघा 100K सबस्क्रायबर आता लवकरच कंप्लीट होणार आहेत. तर आता यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक लकी कमेंट पिक करणार आहोत आणि रॅन्डम कमेंट आम्ही एक पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट होईल त्या दिवशी वाटप केली जाईल. पोस्टाच्या माध्यमातून ही साडी तुमच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येईल. ठीक आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर बघा लाडकी बहीण योजना सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. तर बघा 10 फेब्रुवारी या ठिकाणी बघा महत्वपूर्ण कालावधी आहे 10 फेब्रुवारी 8वा हप्ता वाटपसाठी. तर बघा 10 फेब्रुवारी वार आहे सोमवार. त्यानंतर 11 फेब्रुवारी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 11 फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि त्यानंतर 12 तारखेला बघा 12 फेब्रुवारी वार आहे बुधवार. त्यानंतर 13 फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि त्यानंतर बघा 5वा दिवस आणि अंतिम दिवस तो आहे 14 फेब्रुवारी वार आहे शुक्रवार. तर या ठिकाणी बघा सोमवार ते शुक्रवार सर्व महिलांना तातडीच्या सूचना. सोमवार ते शुक्रवार हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक आहे का हे चेक करा. कारण की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींना आता 8वा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी या तारखेला वचनपूर्ती सोहळा असणार आहे. या वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे हे जे 5 दिवस आहेत हे अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही मेन म्हणजे या योजनेसाठी पात्र असायला हवे. तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक असायला हवे. तुमच्या बँकेची KYC कंप्लीट असायला हवी जेणेकरून कोणताही टेक्निकल एरर येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये जसे तुम्हाला 7 हप्त्याचे पैसे व्यवस्थितपणे मिळाले असे सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये व्यवस्थित मिळतील. तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 रुपयाचे 7 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10,500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे म्हणजे 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. तर 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला किती येणार आहेत तसेच लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. तर ते कधीपासून मिळणार आहेत ती पण आता आपण माहिती पाहूया. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडीशी धक्कादायक अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमधून 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ही आजची मोठी धक्कादायक बातमी आहे. आता या ठिकाणी बघा अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थी महिलांचे विवरण या ठिकाणी खालील प्रमाणे आहे. तर ह्या ज्या अपात्र महिला ठरवलेल्या आहेत याचं कारण काय आहे, कशामुळे या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, आता आपण त्याविषयी संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा पहिली जी गोष्ट आहे महिला अपात्र होण्याचं तर बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000 आहेत आणि या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत.
ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्या महिलांचं वय वर्ष 65 पेक्षा जास्त आहे अशा अशा सुद्धा 1,10,000 महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे. कारण की निकषमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 65 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे, तेव्हाच तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, अजूनही काही गोष्टी आहेत, जसे की कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या अशा 1,60,000 एकूण महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. एकूण जर आपण टोटल केली या सर्वांची, तर बघा अपात्र महिला 5,00,000 आहेत. सर्व पात्र, आता बघा भरपूर महिलांना टेन्शन आलेलं असेल की आता आमचे सुद्धा पैसे बंद होणार का वगैरे, आता ह्या 5,00,000 महिला अपात्र केल्यात तर या ठिकाणी बघा, ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कायम मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलेले आहे, ज्या महिला पात्र आहेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे की लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार आहे. तर या ठिकाणी आता महत्वाचा पॉईंट असा आहे की लाडक्या बहिणींना नक्की 2,100 रुपये कधीपासून मिळणार, आता त्याविषयी अपडेट समोर आलेले आहे. तर बघा, या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे, तर व्हिडिओ आता कुणीही स्किप करायचा नाहीये. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व त्याचप्रमाणे वचननाम्यामध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास योजनेअंतर्गत महिलांना 2,100 रुपये महिना दिला जाईल. अशातच महिलांच्या आशीर्वादाने राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले. परंतु सरकारने या योजनेचा 6वा आणि 7वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला, परंतु त्यामध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार याची आता लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सूचना. तर सरकार कधीपासून महिलांना 2,100 रुपये देणार या संदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून नवीन अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत 2,100 रुपये महिना मिळणार अशी माहिती समोर येत आहे. बघा, आता मार्च महिन्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. तसेच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अपात्र महिलांना 2,100 रुपये मिळणार. आता तुम्ही म्हणाल, अपात्र महिलांना सुद्धा 2,100 रुपये कसे मिळणार, त्या तर योजनेतून बाहेर पडल्यात. परंतु या ठिकाणी आता समजून घ्या. तर बघा, आता ज्या महिला अपात्र झालेल्या होत्या अशा महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी. तर बघा, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्याप्रमाणे राज्यातील लाडकी बहिणींच्या पात्र महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 2,100 रुपये महिन्याला देणार आहोत, त्यांनी घोषणा केलेली होती. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी बघा, महत्वाचा मुद्दा आहे की त्याचप्रमाणे माहिती सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना च्या लाभार्थ्यांना पण आश्वासन दिले होते की जर राज्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2,100 रुपये महिना देऊ. त्यामुळे आता लाडक्या बहिणी सोबत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना च्या लाभार्थ्यांना पण 2,100 रुपये महिना सरकार लवकरच देणार आहे. त्यामुळे बघा, त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये असेल किंवा घोषणा केली होती माहिती सरकारने की इतर योजनांच्या सुद्धा आम्ही रक्कम वाढवू. त्यामुळे बघा, जर लाडक्या बहिणींना मिळाले तर या योजनेच्या महिलांना सुद्धा पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेले आहे, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सूचना. सर्वात पहिली गोष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की योजनेतील कोणतेही नवीन निकष लागू करण्यात आले नाहीत. सरकारने कोणाकडूनही पैसे परत घेतले नाहीत, तशी कोणतीही योजना नाही असं त्यांनी, किंवा कोणतंही नियोजन नाही पैसे वगैरे परत घेण्याचं. त्यामुळे लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असं या ठिकाणी स्पष्ट आहे. कोणाकडूनही पैसे घेतले जाणार नाही. मात्र नियमांचे उल्लंघन करून लाभ घेत असाल तर तो बंद केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. अजून मुख्यमंत्री काय म्हणाले, आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, काही महिलांनी स्वतःहून लाभ घेणे बंद केले आहे. तसेच अनेक महिलांनी स्वतः पैसे परत केले आहेत. सरकार जनतेच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी आहे आणि नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच काय म्हणाले मुख्यमंत्री बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिली की जुलै 2024 मध्ये निर्गमित आदेशानुसार 5,00,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. बघा, जवळपास 5,00,000 महिला अपात्र केलेले आहेत. आता अनेक बहिणींचा प्रश्न होता की पैसे परत घेतले जातील का, तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. बघा, महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे. तसेच या ठिकाणी बघा, सरकारने स्पष्ट केले आहे की अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत मिळालेला निधी
परत करावा लागणार नाही. मात्र जानेवारी 2025 पासून त्यांना सन्मान निधी मिळणार नाही, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, त्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे. आता बघा, 2100 रुपये लाडक्या बहिणींना मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच सूत्रांनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अधिवेशनानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये बाबत निर्णय होणार आहे, अशी सध्या अपडेट आलेली आहे. तसेच ज्या महिला पात्र आहेत तरी सुद्धा त्यांना जर लाभ मिळाला नसेल तर असं असताना काय करायचं, तर बघा, तुम्ही तुमच्या नाव योजनेतून वगळलं असेल, तुम्ही पात्र असूनही, तर तुम्ही आपल्या नजीकच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तसेच शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरही तपशील तपासता येईल. ठीक आहे. आता लाडक्या बहिणी योजनेची या ठिकाणी यादी वगैरे जाहीर झालेली आहे. जवळपास 5 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. आता या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा उरतो की लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे त्याची तारीख काय आहे. सर्वात पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यातच मिळणार आहे. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे लगेच जमा केले जाणार आहेत, अशी आता सध्या अपडेट आहे. आता जर तुम्हाला डेट सांगायची झाली की एक्झॅक्टली कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होईल, तर बघा, 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा जो कालावधी आहे, म्हणजेच 15 फेब्रुवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील.